महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अड्याळ नसूल कार्यालय मनर पंढरीत 35 वर्ष दुरुस्ती नाही, ऐतिहासिक जमीन रेकॉर्ड धोक्यात. अड्याळ येथील नसूल कार्यालयात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून एका जुनाट इमारतीत सुरू असून सध्या या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. भिंतींना तडे गेले, छत गळणारे आणि पावसाचे पाणी थेट कार्यालयात शिरणारे असे भीषण चित्र येथे दिसतं. त्यामुळे ही इमारत केव्हाही कोसळू शकते अशी भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कर्मचारी आणि महत्त्वाचा रेकॉर्ड दोन्ही धोक्यात आले आहेत. पावसाळ्यात छतावाटे तसेच खिडक्यांमधून पावसाचे पाणी थेट कार्यालयात शिरत असल्यानं नजूल कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक जमीन रेकॉर्ड ओले होण्याच्या मार्गावर आहे. हे दस्तऐवज नष्ट झाल्यास भविष्यात नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्क, जुने व्यवहार आणि नोंदी शोधताना मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे हे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. नजूल कार्यालयात जमिनीशी संबंधित अनेक जुनी आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. मात्र इमारतीच्या दयनीय अवस्थेमुळे रेकॉर्ड रूममध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे या कागदपत्रांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या 3 दशकांपासून याच जीर्ण इमारतीत कार्यालयीन कामकाज सुरू असतानाही नवीन इमारतीसाठी किंवा दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. धोकादायक परिस्थितीत कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असल्याचं चित्र आहे. इमारत इतकी धोकादायक असताना वरिष्ठ अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान नजूल कार्यालयाचे तात्काळ सुसज्ज आणि सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे. ऐतिहासिक आणि महत्त्वाचा रेकॉर्डचे तातडीनं डिजिटलायझेशन करून ते सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच पावसाळ्यापूर्वी इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, भंडारा.